नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर झाली आहे सकाळ, आज आहे सोमवार आणि खूप खूप थंडी आहे इकडे। तर 7:30 झालेत आणि उठली आहे मी। हा घड्याळ बंद पडला आहे। इथे आय थिंक सासूबाईंनी चूल पेटवली आहे, तिथे थोडा वेळ शेकते कारण खूपच थंडी वाजते। ही मजा तर गावाकडेच भेटू शकते। पाणी तापते इथे। आणि आय थिंक मी उठायच्या आधीच आईंनी झाडू वगैरे मारलेला आहे आणि कुठे गेलेत नाही माहिती। त्याच्या पाठीमागे झाडू मारतायत त्या लवकर उठतात। काल मी दमलेले तर मी लवकर उठले नाही, तर इथे बसली आहे मी। खूप मस्त वाटते, हे खूप मिस करत होती मी। तर ही वाळू आहे ना, एकदम बीच सारखी माती आहे इकडे, एकदम गुळगुळीत आहे। तर इकडे झाडू मारले आईने आणि इकडे झाडू मारतायत अजून। असं सर्व क्लीन केलं इथे। इथे नारळाचं झाड वगैरे आहेत, हे आमचेच आहेत सर्व, फणसाचं वगैरे। आणि हा रामफळीचा मी दाखवत होती, हा क्लिअर दिसत का नाही? हा पूर्ण सुकून गेलाय। हा एक आहे आणि हे दोन आहेत, बाकी तिकडे तर एकदम छोटे छोटे आहेत। तर बस आता आंघोळ करते, जरा फ्रेश होते आणि बाकीची कामं जे आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे बनवायचा आहे अजून, तो त्या कामाला लागते आता। तर हा आहे माझा छोटूसा देवारा आणि इकडे बाबांचा फोटो लावला आहे, म्हणजे माझ्या सासऱ्यांचा फोटो लावला इथे। घराचं काम चाललंय त्याच्यामुळे इथेच लावून ठेवलं आहे सध्या। आणि दिवाबत्ती झालेली आहे। इथे काम चाललंय त्याच्यामुळे, नाहीतर माझं अंगण इतकं छान होतं ना। मी पहिलेचा फोटो आहे तो टाकेन इथे। आणि तिथे तुळस आहे, झूम करून दाखवते, नीट दिसत नाही। तिथे मी आबोलीचं आणि गुलाबाचं लावलं आहे। हे बघा, इथे आहे तुळस, इथेच मी अगरबत्ती लावली आहे। आणि इथे गुलाबाचं आणि आबोलीचं झाड आहे, आबोलीचं झाड आहे आणि हा गुलाबाचा आहे। इथे पहिले अंगण पूर्ण शेणाने सारवायचो, पण आता थोडंसं असं हे झालं आहे, काम चाललंय त्याच्यामुळे ही भर टाकली आहे। खूप झाडं लावली होती मी, सदाफुलीचं पण लावलं होतं। आणि हा मेन रोड आहे। असं लाड करून घेते ना, कोणाची? त्यांचेच असेल। तिचं मला दोन्ही हातांनी हात लावून हां, खतम लाड। काय ना बघ काय करताय, खाणार थोडी नाही तुला ना, कविता माया थोडासा यानी त्या आकारात धरलेला। चल उतर, जा तिथं, जा.
आमच्या इकडचे सर्व डॉगीजला ना असे पाव लागतात. सर्व आहेत ना, हे बघा सर्व आहे ना पाव खात आहेत. आणि हा त्याला पावचा दिवाण आहे. त्याला जेवण नको आहे, सकाळ सकाळ त्याला पाव लागतात. हजबंडचा फेवरेट आहे हा. संपले आता, संपले संपले बाबू. फक्त तर हे जे माकडं आहेत, वांढरं काय बोलतात त्यांना, हे अलिबागमध्ये तर खूपच आहेत, खूपच झाडावर खूप फिरतात. तर इथे अर्धी गँग बसली आहे आणि इथे छोट्यांची गँग बसलेली. हे बघा कसे पळत आहेत, बापरे. अलिबागमध्ये तुम्हाला खूपच शांतता भेटेल. हा पण तर मी आणि माझी बहीण झालो आहोत रेडी. आणि तिकडे तर आम्ही जायचो शंकराच्या मंदिरात. तर इकडे पण एक आहे. तर बस फिरत फिरत आम्ही तिकडे चाललो आहे. आणि घरात पण कंटाळा आलेला खूप. तर बस शंकराच्या मंदिरात जाऊ, काहीतरी सामान वगैरे खरेदी करू आणि मग घरी जाऊ. अजून जेवण बनवलं नाही. टायमिंग आय थिंक काहीतरी 9:30 झाले असतील. तर आली आहे मी शंकराच्या मंदिरात. आणि इथे आय थिंक बंद केलं आहे. तर आता फिरून असं जायला लागेल. तर फिरून चालली आहे मी. फ्लावर्स काय भारी लावले तिथे मंदिराच्या इथं, खूपच छान वाटतात. आता न्यू बांधलाय मंदिर, त्याच्यामुळे मी पण विसरली आहे. तर आय थिंक इथून एंट्री केली आहे. आता तिकडे काम चालू आहे. आणि हा आहे ब्युटिफुलसा शंकराचं मंदिर. वाव, मस्त. इथे तुळस वगैरे लावली आहे. आणि हा आय थिंक वडाचं झाड आहे. ठीक आहे. तर इथे अलाउड तर नाही आहे, पण मी व्हिडिओ वगैरे काढते आहे. कोणी वरडू दे नको बस. तर हे आहे शंकराचं मंदिर, पिंड. तर हा आहे शंकराचं मंदिर, ब्युटिफुल असं. इथे आवाज खूप हे होतोय. तर दर्शन घेतलं आहे, खूप छान वाटलं. मला वाटलं होतं अलिबागला गेल्यावर, मी हा विचारच नव्हता केला. इथे हनुमानाचं आहे आणि इथे गणपतीचं आहे. आय थिंक हा खूपच जुनं मंदिर आहे आणि खूप शांतता आणि खूप पीसफुल आहे. इथे शूट वगैरे त्याला अलाउड नाही आय थिंक. आणि खूप छान वाटलं आणि खूप मस्त वाटतं एकदम दर्शन घेऊन. तर बस मी आता निघाली आहे मंदिरातनं. तर हे आय थिंक नवीन बांधकाम झालेलं आहे. बाकी मी इथे फर्स्ट टाईम आलेली. जे मी सांगितलं होतं की मी
जी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती महाशिवरात्रमध्ये, तर ती इथेच खाल्ली होती. आणि इथे आम्ही पायरीवर फोटोज वगैरे काढले होते. तर तिथे ना मासे पण आहेत, नीट क्लिअर दिसत आहेत की नाही माहिती नाही. तर ह्या तळ्याला पूर्ण पॅक करून टाकले आहेत. नाहीतर आम्ही इथे पायऱ्यांवर आहे ना, इथे पायऱ्यांवर फोटोज काढले होते. हजबंडचा कॉल येतोय मला आणि खूपच मासे आहेत, बापरे खूप मासे आहेत. तर हा आहे शंकराचं मंदिर आणि खरंच खूप मस्त आहे हा मंदिर. म्हणजे जेव्हा मी आली तेव्हा इतकं काम नव्हतं केलं, आता खूप कलर वगैरेचं काम केलं आहे आणि खूप ब्युटिफुल वाटतंय. आणि इकडे आजूबाजूला आणि मंदिरात हा मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच हा तळा आहे. बाकी इकडे झाड, ही एंट्री आय थिंक इकडे काहीतरी काम चाललंय, इथे बंद करून टाकलंय, तिथूनच येणार होते मी. आणि ऊन तर चांगलाच लागतोय, खतरनाक. तर मंदिरात झाले आहे दर्शन आणि मी आता बस चालली आहे घरी. आणि ऊन तर बापरे खतरनाकच ऊन आहे. तर बस आता थोडंफार सामान घेते आणि निघते, घरी जाते, कारण घरी पण आता जेवण बनवायचं आहे. तर ह्या शॉपमध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू भेटेल. आणि आय थिंक इथेच राहतात हे. तर इथे विहीर आहे आणि छोटीशी जरी जागा असली तरी नारळा आणि सुपारीचे झाडं लावणारच. इथे झाडं म्हणजे तुम्हाला जिकडे तिकडे बघायला भेटतील. आणि हां, इथे आय थिंक विहीर आहे. आणि इथे यांचं शॉप आहे छोटूचं आहे, पण सर्व वस्तू आहे बघा, वायर आणि खेळणीपासून सर्व वस्तू या दुकानामध्ये आहे. तर ह्याच रस्त्याने जेव्हा माझी वरात गेली होती लग्नाची तेव्हा इकडनंच गेली होती. आणि हा गणपतीचं आमचं गावकीचं मंदिर आहे. आणि आता मी नाही जात त्याच्या आतमध्ये. तर इथे खूप मोठा उत्सव असतो, इकडे डान्स वगैरे असते जेव्हा गणपतीचं काय असते, या मंदिराचं जेव्हा उत्सव असतो तेव्हा. आणि इकडे खेळ वगैरे असतात, इकडे खेळ असतात आणि इकडे स्टेज वगैरे बांधून इथे डान्स करतात. तर इथे माझ्या हस्बंडचे फ्रेंड राहतात. आय थिंक घरात कोणीच नाही आहे. तर त्यांचे हे बैल आहेत जे शर्यतीला ते लावतात, बैलगाडा शर्यतीला. हे आहे त्यांचं घर. तर घरी येऊन खूप वेळ झालेला. तर हे काल जे वालाचे दाणे आणले होते, शेंगा, ते क्लीन करून ठेवलेलं कालच. इथे कोथिंबीर साफ करून ठेवली आहे. आणि आता ही भाजी बनवते मी, वांगा बटाटा टाकून वालाची. आमटी एकच बनवीन. इथे भात ठेवलं आहे. इथे टी व्ही बघतोय. टी व्ही जरा जुनी आहे आमची, पूर्ण 3 कलरमध्ये दिसते. बाकीची सर्व कामं झालेली आहेत. आणि हा आहे माझा बेडरूम. आता थोडा पसारा पडला, इथे मी राहत नाही. तर सासूबाई आल्या होत्या, त्या कामाला जातात. तर कामावरून आल्या, त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवून मी जेवलो वगैरे. आता थोडा वेळ झोपलो होतो, वाजले आहेत 4. तर बस आजसाठी इतकंच. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, मला सपोर्ट करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.